नमस्कार मित्रांनो, मी सचिन, तुमचा सिव्हिल इंजिनियर मित्र. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अतिशय प्रॅक्टिकल आणि हवेशीर असा घराचा नकाशा. बऱ्याचदा अनेक लोकांची तक्रार असते की घरामध्ये उजेड येत नाही आहे, घरामध्ये सूर्यप्रकाश येत नाही आहे आणि खेळती हवा राहत नाही आहे घरामध्ये. आणि आमच्याकडे छोट्या साईजचा प्लॉट आहे, म्हणजे 1000, 1100 असा छोट्या साईजचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आम्हाला 2 BHK म्हणजेच 2 बेडरूम हॉल किचन असं घर कसं प्लॅन करता येईल. तर आज मी त्याच्यासाठी सोल्युशन घेऊन आलो आहे. 1125 स्क्वेअर फूटमध्ये कार पार्किंगसह एक सुंदर 2 BHK घर कसं प्लॅन केले ते आपण पाहणार आहोत. तर या प्लॅनची म्हणजेच या नकाशाची मुख्य वैशिष्ट्ये. हा प्लॅन तयार करताना आपण काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या आहेत. प्रशस्त पार्किंग म्हणजेच 2 मोठी कार आणि 2 लहान बाईक्स सहज पार्क होतील. हा नकाशा वास्तुशास्त्रानुसार दिशांचे नियोजन करून बनवला आहे. क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजेच प्रत्येक खोलीत खेळती हवा आणि पुरेसा उजेड असणार आहे. तर आपण आज या नकाशाचे सविस्तर वर्णन बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघूया पार्किंग. हा पार्किंग एरिया साधारणतः 11 फूट 4 इंच बाय 16 फूट लांबी, म्हणजे रुंदी 11 फूट 4 इंच, लांबी 16 फूट असा असणार आहे. नंतर लिव्हिंग एरिया म्हणजेच आपण ज्याला हॉल म्हणतो. मुख्य दरवाजातून आत आल्यावर आपल्याला मिळतो एक मोठा हॉल म्हणजेच लिव्हिंग एरिया. त्याचे डायमेन्शन्स म्हणजेच माप असणार आहेत. रुंदी 11 फूट 4 इंच आणि लांबी 16 फूट 8 इंच, ज्यामध्ये तुम्ही एक मोठा सोफा, TV युनिट आरामात सेट करू शकता. म्हणजेच TV युनिट आणि सोफा सेट यांचं सुंदर नियोजन करू शकता. हॉलमधून समोर आल्यानंतर आपल्याला मिळणार आहे बेडरूम, जी की अशी बेडरूम असणार आहे. त्या बेडरूमला अटॅच ड्रेसिंग रूम आणि ड्रेसिंग रूमला अटॅच वॉशरूम असं असणार आहे. या बेडरूमचे डायमेन्शन्स असणार आहेत 12 फूट लांबी आणि 10 फूट 8 इंच रुंदी असणार आहे. त्याच्यामधून आपण पुढे गेल्यानंतर ड्रेसिंग असणार आहे. ड्रेसिंगची लांबी 4 फूट 8 इंच आणि रुंदी असणार आहे 4 फूट. पुढे ड्रेसिंग रूमलाच लगत असलेल्या वॉशरूमची डायमेन्शन्स असणार आहेत 7 फूट लांबी आणि 4 फूट रुंदी. त्यातनं आपण परत हॉलमध्ये पोहोचतो. हॉलमध्ये पोचल्यानंतर हॉलला लागूनच आपण किचन दिलं आहे. किचनचा ओटा हा आपण L शेपमध्ये ठेवला आहे, जेणेकरून घरातील महिलांना व्यवस्थितपणे किचन हाताळता येईल. अशा प्रकारे आपण किचनचं नियोजन केलं आहे. तर किचनचे डायमेन्शन्स असणार आहेत, म्हणजे किचनची माप असणार आहेत 12 फूट लांबी आणि 9 फूट 8 इंच रुंदी. किचनला लागूनच असणार आहे वॉश एरिया, म्हणजेच भांडी धुणे, धुतलेली भांडी ठेवणे, परत स्टोर रूम. अशा प्रकारे आपण त्या वॉश एरियाचा वापर करू शकतो. त्या वॉश एरियाचे डायमेन्शन असणार आहेत 4 फूट रुंदी, 7 फूट 2 इंच लांबी. वॉश एरियालाच लागून आपण दिला आहे युटिलिटी एरिया. युटिलिटी एरिया म्हणजे भांडी धुणे वगैरे किंवा वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकता. युटिलिटी एरियाचं डायमेन्शन्स आहेत 4 फूट रुंदी, 6 फूट 2 इंच लांबी अशी असणार आहे. त्यामध्ये आपण अलीकडं आल्यानंतर किचनमध्ये येतो. किचनला लागूनच आपण बेडरूम नंबर 2 दिली आहे. ज्या बेडरूमचं माप असणार आहे रुंदी 14 फूट 8 इंच आणि लांबी असणार आहे 11 फूट 8 इंच. त्या बेडरूमला लगतच आपण वॉशरूम दिलेला आहे, जे की त्याच बेडरूमसाठी फक्त वापरात येईल. त्याची रुंदी असणार आहे 4 फूट आणि लांबी असणार आहे 7 फूट 8 इंच आणि त्याला लागून आपण ओपन स्पेस दिलेला आहे, जो की तुम्ही त्या ओपन स्पेसमधून किचनमध्ये, बेडरूममध्ये
तुम्हाला उजेड, सूर्यप्रकाश या सर्व गोष्टी मिळणार आहेत आणि त्याच ओपन स्पेसमधून तुम्हाला हवा खेळती राहणार आहे. यासाठी आपण तो ओपन स्पेस दिलेला आहे. तर तिथून समोर आल्यानंतर आपण हॉलमध्ये येतो. हॉलमधून परत पार्किंगमध्ये, पण पार्किंगच्या डाव्या साईडला आपण दिलेला आहे जिना म्हणजेच स्टेअरकेस. स्टेअरकेसच्या पाठीमागं आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम का दिलेला आहे बाहेरच्या साईडला? आपण समजा हॉलमध्ये पाहुणे वगैरे आले असतील किंवा बाहेरची माणसं असतील तर पाहुण्यांना तुमचं बेडरूमच्या आतमधलं वॉशरूम यूज करण्याची गरज नाही आहे. पार्किंगमधून आपण ओपन स्पेसमधून स्टेअरकेसच्या पाठीमागचं कॉमन वॉशरूम हे त्यासाठी यूज करता येईल. या प्लॅनमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की आपण एक बाहेरच्या साईडला कॉमन वॉशरूम दिलेला आहे जे की स्टेअरकेसच्या पाठीमागं असणार आहे आणि हॉलमधल्या लोकांना आणि सर्वांना त्या कॉमन वॉशरूमचा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, हा प्लॅन बनवताना आम्ही कॉलमचं पोझिशनिंग अशा प्रकारे केलं आहे की त्यामुळे तुमचा बांधकामाचा खर्च कमी होईल आणि मजबूतीही जास्त मिळेल. तर चला मग, कसा वाटला हा तुम्हाला 1125 स्क्वेअर फूटचा प्लॅन? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे काही वेगळ्या आकाराचा प्लॉट असेल तर त्याचे माप खाली कमेंट करा. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बांधकाम क्षेत्रातील अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्लॉटची साईज मेन्शन करा. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनेन. धन्यवाद.